दुसरीकडे थांबायचं आहे का इकडे? तिथे सावली जास्त आहे बघा. कांबळे किती लिहू कांबळे माहीत नाही. बातमी आहे ना सर चांगलं. सोनाली बेंद्रे या ज्या काही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्यांचे पती गोल्डी बहल, जे उकसान गावामध्ये जे काही सर्वे नंबर 121 आहे त्यामधली त्यांनी जमीन बेकायदेशीरपणे विकत घेतलेली आहे. आणि आमची केस अशी आहे मेहरबान प्रांत अधिकारी मावळ यांच्यापुढे आणि सिव्हिल कोर्टामध्ये देखील, की आमच्या पक्षकारांचे आजोबा, आमचे पक्षकार चंद्रकांत बाळू शिंदे, त्यांचे आजोबा केसू बाबाजी शिंदे हे 1949 पासून त्या जमिनीमध्ये कुळ म्हणून वहिवाटत आहेत. आज रोजी देखील त्यांची कायदेशीर तिथे ताबा आहे. तर प्रत्यक्ष कुळाचा ताबा काढून न घेता बेकायदेशीरपणे मूळ मालकाने केवळ कागदोपत्री ती जमीन बाळू शिंदे या व्यक्तीला विकली आणि बाळू शिंदेने या जमिनीमध्ये कुळाचे हक्क आजही अस्तित्वात आहेत ही गोष्ट लपवून ही जमीन जी आहे ती गोल्डी बहल या सोनाली बेंद्रे यांच्या पतींना विकलेली आहे. आणि त्याच्यातून हा सगळा वाद जन्माला आलेला आहे. तर आज रोजी आमच्या दोन्ही ठिकाणी केसेस सुरू आहेत. असं असताना डिसेंबर 2025मध्ये जे काही चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे आहेत त्या आणि त्यांचे पती गोल्डी बहल हे प्रत्यक्ष जागेवरती आले होते उकसान गावामध्ये. आणि आमचे पक्षकार चंद्रकांत शिंदे आणि त्यांची आई जी आहे त्यांच्याबरोबर ते वाद घालू लागले. ते आज रोजी ती जमीन बेकायदेशीरपणे विकसित करत आहेत. कोणतेही परमिशन नाही आहेत ती जमीन विकसित करण्यासाठी. आणि मुळात कुळाची जमीन आहे, शेतीची जमीन आहे, तुम्हाला ती विकसित करता येत नाही. असं असताना बेकायदेशीर गोष्टी त्यांच्या चालू आहेत. आणि त्यांचे जे आमच्यावरती आरोप आहेत की हे सगळं पैशासाठी चाललेलं आहे, हे पूर्णपणे खोटं आहे. आमचे त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये कुळ हक्क आहेत आणि कुळाने आम्ही त्या जमिनीचे 1 एप्रिल 1957 पासून मालक आहोत असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर झालेली जी काही सगळी खरेदी खतं आहेत ती मुळात बेकायदेशीर आहेत आणि कायद्याच्या विरोधी जाऊन केलेली आहेत. त्यामुळे त्या खरेदी खतांना कायद्याच्या चौकटीमध्ये कोणताही अर्थ नाही आहे, ते संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. ही जी जमीन आहे मौजे उकसानमधली सर्वे नंबर 121/1 असं या जमिनीचं वर्णन आहे. आणि साधारण 30 गुंठे जमीन आहे. आणि त्या 30 गुंठ्यापैकी संपूर्ण जमिनीवरती कुळ हक्काने आमचा हक्क आणि अधिकार सुरुवातीपासून होता, आजही आहे. आणि आमच्या कुळ हक्कांसाठी आम्ही मेहरबान प्रांत अधिकारी मावळ यांच्यापुढे केस दाखल केलेली आहे. आणि त्या केसमध्ये गोल्डी बहल हे पक्षकार आहेत प्रतिवादी म्हणून. 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण कायदेशीर चौकटीमध्ये पाहिल्या पाहिजेत. एक म्हणजे खरेदी खत हा तुमच्या मालकी हक्काचा पुरावा नाही असं सुप्रीम कोर्टाने अनेक जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि सातबारा हा देखील तुमच्या मालकी हक्काचा पुरावा नाही. याही गोष्टी वारंवार सुप्रीम कोर्टाने सांगितल्यात. त्यामुळे केवळ आमचं खरेदी खत आहे, केवळ आमचं सातबाऱ्यावरती नाव आहे आणि त्याच्यामुळे ते संपूर्णपणे मालक ठरत नाही. आम्ही त्यांचे मालकी हक्क आव्हानित केलेले आहेत, चॅलेंज केलेले आहेत. आणि आपण जर कायदा बघितला आपल्याकडे कसेल त्याची जमीन असा कुळ कायदा सांगतो. आम्ही संरक्षित कुळ आहोत 1949 पासून. आणि 1 एप्रिल 1957ला जे संरक्षित कुळ हे कायदेशीरपणे जमीन कसत होतं ते त्या जमिनीचं पूर्णपणे कायदेशीर मालक झालेलं आहे. अशी सुप्रीम कोर्टाचं आणि हायकोर्टाचे जजमेंट्स आहेत, तसा कायदा आहे. त्यामुळे नंतरचे झालेले सगळे जे खरेदी खत आहेत ते मुळात बेकायदेशीर आहे असं आमचं मत आहे. आणि आम्ही कोर्टामध्ये ते सिद्ध करू. हे बघा असं आहे की सोनाली बेंद्रे यांच्या निमित्ताने किंवा गोल्डी बहल यांच्या निमित्ताने हा विषय पुढे आला. पण मुख्य विषय असा आहे की मावळमध्ये किंवा इतर ठिकाणी जमीन विकत घेत असताना ज्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की आपण जी जमीन विकत घेतो आहे त्या जमिनीमध्ये कुळाचे हक्क तर नाही आहेत ना, आपण जी जमीन विकत घेतो आहे ती आदिवासी जमीन तर नाही ना, याची खातरजमा विकत घेणाऱ्या व्यक्तींनी केली पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने जे काही चुकीचा व्यवहार केला जातो आहे किंवा तपास न करता शहानिशा न करता व्यवहार केले जाते याचा भुर्दंड नंतर विकत घेणाऱ्या व्यक्तींना सोसावा लागतो. याची प्रत्यक्ष त्यांची चूक जरी नसली तरी विकत घेताना गोष्टी तपासणं ही त्यांची जबाबदारी आहे, त्यांच्या वकिलांची जबाबदारी आहे.